12 खेळाडू तुमच्या गावातील देखील एक्स्ट्रा कोण आलाय का तुमच्या सोबत? कोणच नाही. ओके रणजित, थँक्यू. चला, ते 11 खेळाडू घेऊन आलेत, तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एक्सआरबी टीम रणजित म्हात्रे, शत्रुघ्न त्या ठिकाणी सजवत आहेत. शशी पाटील, ज्याला आपण नेहमीच षटकार किंग, कारण 40+ क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम खास करून तुकाराम सर याच मैदानावर याच गोलंदाजानं केला होता. ज्यावेळेस बॅटिंग करण्यासाठी शशी पाटील मैदानाच्या आतमध्ये आले होते त्यावेळेस पांजू मास्टर्स टीमच्या अगेन्स्ट तो रेकॉर्ड, तो कारनामा शशीनं याच नारंगीच्या मैदानावर केला होता. तो शशी पाटील गोलंदाजी करण्यासाठी समोर आहेत. मेघनाथ, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेला. पंचांकडून अवांतर चेंडूचा इशारा, वाईटचा इशारा आलाय. खातं उघडलं गेलंय. वाईट चेंडू मात्र सुरुवात झाली आहे आर.के. मोरवा या टीमची. ज्या गोष्टीची चर्चा तुम्ही करत होता की काही प्लॅनिंगवाला, स्ट्रॅटेजीवाला डावपेच, मग या पहिल्या इनिंगमध्ये किती रन असायला हव्या हे डावपेच असेल. दोघांनाही अनुभव आहे. एका बाजूला मेघनाथ, दुसऱ्या बाजूला मंगेश. ऑफ स्टंपच्या बाहेर ज्या थोडासा ग्रासचा मी उल्लेख करतो ना, तिथून चेंडू स्कीड होणार, थोडासा वेगाने येणार, बॅकफुटला जाणार, वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही लवकर खेळता, लेट खेळता यावरती बरंचसं डिपेंड आहे. पायांची हालचाल मध्ये येते. बॅकफूट, फ्रंट फूट वरती जाताना पायांची हालचाल महत्वाची आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळाय. जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न मेघनाथ यांनी केला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे असं नाही की टॉस झालाय, फिल्डिंग आले, तुम्ही चांगली बॅटिंग करून चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. टार्गेट जर सेट झालं तर गेट सेट गोवाला खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच टार्गेट सेट करणं गरजेचं. आणि मागच्या वर्षी काय घडलं होतं या विषयाकडे आपण नंतर येणारच आहोत. ऑन साईडला बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेला. अगदी गोलंदाजच्या डोक्याच्या समोर सेटमध्ये फटका खेळला गेला. जवळपास लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं, म्हणजे साईड स्क्रीनच्या अगदी आमच्या समोरचा चेंडू खेळला गेला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे आर.के. मोरवा या टीमची 3. मागच्या वर्षी तुकाराम सर सर्व संघांना 4 धावा झाल्यात. सर्व संघांना संधी दिली गेली होती. जवळपास 24 संघ मागच्या वर्षी रजनी स्पर्धा खेळले होते. त्याच्यामध्ये त्या 24 संघामध्ये नंबर 3चं पारितोषिक आर.के. टीमनं पटकावलं होतं. हे विसरता कामा नये याच मैदानावर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सुंदर असा कॅच टिपला गेलाय आणि खेळ संपलाय. तो मंगेश पाटील यांचा आउट. बघा, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. त्या गोष्टीवरती तुम्ही जी चर्चा छेडलेली आहेत. मागच्या वर्षी ज्या फायनल ग्रँड फिनालेकडे जायचं होतं ना, एक ड्रॅमॅटिक ओव्हर एक आला होता आणि त्या ड्रॅमॅटिक ओव्हरमुळे कदाचित मोरवाला मागे जायला लागलं होतं. त्या ओव्हरची तुम्ही चर्चा नक्कीच करतायत. पण असं होते म्हणजे ज्यावेळेला आपण उतरतो मैदानावरती, यश अपयश नेहमीच आपल्याला मिळते न होते. एक जो मुद्दा तुम्ही छेडला होता प्लॅनिंगचा, स्ट्रॅटेजीचा, पण हे आलं कशामुळे? 40+ क्रिकेटमध्ये आता ॲनालिसिस करायसाठी काय झालं, यासाठी धन्यवाद द्यायला हवे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. ज्या वेळेला ही स्पर्धा लाईव्हच्या स्पर्धा आली ना, मग प्रत्येकजण आपल्याला स्वतःला पाहायला लागला, आपल्या प्रतिस्पर्धेचा खेळ पाहायला लागला. कदाचित त्याच्यामुळे जे बदल घडल्यात त्या लाईव्ह क्रिकेटमुळे, त्याच्यामुळे प्रत्येकजण अभ्यास करतोय, कोण कसा खेळतोय, कुठे खेळतोय, या सर्व गोष्टीवरती चर्चा नक्कीच होते. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी नरेश. पहिला एक लवकर गडी गमावला तर मोरवाच्या संघानं बाद झाल्यात मंगेश. यश संपादित केले ते शशी यांनी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. डान्सिंग डाउन द विकेट. समोर खेळले, समोर बिलकुल तीर की तरह सीधा केले समोरच्या दिशेला. 1 2 3 4 जिथे ट्रॉफीज आहेत त्या ठिकाणी चेंडू गेलाय चौकार. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. डान्सिंग डाऊन द विकेट, पायांची हालचाल बरोबर पुढे सरसावले आणि समोर ज्या व्ही मध्ये खेळला होता लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हा चौकार. टॉप क्लास खेळाडू रँकिंग जर आपण पाहिली मागच्या सीझनची 2024-2025, जसं तुम्ही उल्लेख केला टॉप क्लास आहे, सध्या टॉप खेळ त्यांना साकारायचा आहे. कारण एक तो कुठला तरी म्हणजे मेघनाथ असतील, नरेश असतील, या 2 खेळाडूंपैकी एका खेळाडूला एक मोठी इनिंग साकारणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 9 धावा धापलकावरती आहेत. एक गडी लवकर गमावलं मंगेशच्या रूपानं, एक यश लाभले ते शशी यांना आणि या पहिल्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न मोरवा संघ देखील करणार आहेत. या सरासरी जर प्रोजेक्ट केले तर प्रोजेक्ट स्कोर
जर 45 हवा धावफलकावरती येऊ शकतील, थोडासा गेअर वाढवला तर कदाचित 50च्या आसपास धावफलक असू शकेल. आणि जर का एक्सर बी संघ कमबॅक करतोय, हे दुसरं षटक कमी धावांचं विकेटचं, खास करून नरेश किंवा मेघनाथ पैकी एक विकेट, तर हा धावफलक 40च्या खाली येऊ शकतो. 40 आणि 50च्या मधली धावसंख्या कदाचित या मॅच मध्ये उभारली जाऊ शकते. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना आपण बघतोय. ऑफ साईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक बरोबर त्या सीमारेषेजवळ तैनात आहे. एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बिहाइंड द विकेट जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग रेडी आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 9. एक तुकाराम सर नक्कीच एक आवर्जून म्हणेन मी, या जर स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचं षटक जे पहिलं षटक आहे ते प्रथमच खेळण्यासाठी मिळते. त्याच्यामुळे इथे नक्कीच त्या वेगळ्या प्लॅनिंगनं प्रत्येक संघ या ठिकाणी दाखवले. हलकासा कट केला गेला चेंडूला, थर्डमॅन शॉटमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल मिळेल. मागच्या वर्षाची जर आपण रँकिंग जर पाहिली तुकाराम सर, त्या विषयाकडे वळतो. आरकेचा परफॉर्मन्स नक्कीच टॉप लेवलचा, भरपूर मॅचेस आरकेनं काही चुकांमध्ये गमावलेत. मात्र सर्वात्कृष्ट जर बॅटिंग आरके संघामध्ये कोणी केले असेल तो मंगेश पाटील. सर्वाधिक धावा त्या खेळाडूच्या नावावर आहेत आणि त्याच्या खालोखाल जर कोणाचं नाव असेल पूर्ण सीझन मध्ये तर ते नरेश म्हात्रे यांचं होतं. ऑफसाईडला पुढच्या पायाला नक्की स्किट केलं होतं, जागा बनवली होती. ऑफसाईडला चेंडूला पंच करायचं होतं, मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला. गौरव किणी या सीझन मधील पहिली स्पर्धा, पहिली मॅच हा गोलंदाज खेळतोय. 40+ क्रिकेट प्रथमच जॉईन करतोय. मी त्याचं पुन्हा एकदा इथे स्वागत करतोय आणि खरोखरच काय गोलंदाजी या मुलाकडून या ठिकाणी होत आहे. बघा, ज्यावेळेला आपण पहिला मॅच खेळतो, पहिला सामना खेळतो, कॅप्टनने तुम्हाला विश्वास दिलेला असतो, कॅप्टनने तुमच्यावरती विश्वास दाखवला असतो. किंबहुना मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना केलेला खेळी ग्राही धरला जातो आणि त्याच्यामुळे गौरवलाही संधी मिळाली आहेत आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती त्यानं वेल लाईन अँड लेन मेंटेन केले. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिच खेळलाय, वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जाऊन फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. थोडंसं दूरवरती होता. मंगेशचा जर खेळ पाहिला, खास करून मेघनाथचा खेळ पाहिला ना, थोडंसं लांबून खेळलं होतं, दुरून खेळलं होतं या चेंडूला. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 13, 13, 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय की किती धावफलक असायला हवा, गौरव पहिलाच मॅच खेळतोय या 40+ क्रिकेट मधला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा यावेळेस सुरू एक फटका, पॉइंटच्या डोक्यावर खेळलाय. पाठलाग आहे पण पाठलाग नाही जिंकणार. आउटफील्ड सुपरफास्ट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित मेघनाथ मागच्या 2-3 चेंडूपासून हा प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळेला बॅकफुटला जात होते, थोडासा वेळ जात होता. हा थोडासा म्हणजे जास्त मागे नाही गेलं, थोडासा फ्रंटफुट वरतीच कट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे सक्सेस झाले. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं परफेक्ट प्लेसिंग होतं. असं नाही स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता, तोही पोहोचू शकले असता, पण प्लेसमेंट परफेक्ट होतं. चांगला फटका खेळलाय. ज्या एका फटक्याच्या शोधामध्ये मग कदाचित 2-3 प्रयत्न मिस केले होते मेघनाथ यांनी, ते सक्सेस केलाय. चौकारने धावफलक जाऊन पोहोचला 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आगरी कोळी मास्टर अर्थात 40+ क्रिकेटचा थरार जो आपण अनुभवतोय आजच्या दिवसामध्ये. चॉप करायचं होतं, चॉप करायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर एक थोडासा वाईड यॉर्कर फुलर लेन डिलिव्हरी, चॉप करायचं होतं. बॅटची फेस शेवटच्या क्षणी ओपन केली होती. पहिला जर पाहिलं तर थोडंसं फ्लॅट केलं होतं. बॅटची फेस शेवटच्या क्षणी ओपन करायचं होतं आणि त्यावेळेला मिस केलं चेंडूला. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, शेवटचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लॉफ्टेड कपटाई खेळायचा होता या चेंडूला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फील्ड करेल, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9, या षटकामध्ये आल्या 8. 9 आणि 8 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. खरं एक मुद्दा तुम्ही छेडला होता त्या पॉवर प्लेच्या क्रिकेटचा. आता काय झालंय माहिती का, जरी हे 40+ क्रिकेट असलं ना, तर जे प्रगत टेनिस क्रिकेट आहे ना, त्याच्याशी जुळवून घ्यावं लागेल. कारण नवीन गोष्टी तुम्ही आता, मी जसा युट्यूबचा उल्लेख केला, युट्यूब घेणं, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. तोपर्यंत भारत राऊत आहेत, कारण जसं त्यांनी सांगितलं मागच्या 10 वर्षाचा लेखाजोखा त्यांच्याजवळ आहेत. फार जवळून या 40+ क्रिकेटला त्यांनीही पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 षटकांचा खेळ आणि स्कोर आहेत 17 धावा
धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण बघतोय हा दुसरा सामना आहे जिथे टॉस जिंकला होता एक्सर बीच्या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिले यश लवकर संपादित केलं पण त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड झाले. मेघनाथ आणि नरेश या दोन खेळाडूंमध्ये प्रयत्न तोच असेल मोरवा संघाचा की ती पार्टनरशिप अजूनही वाढावी. परत राऊत आमच्याशी पुन्हा एकदा जोडले जातील. पण मी जी चर्चा करतोय की प्रगत टेनिस क्रिकेट आहे, जे नवीन नवीन गोष्टी येतात म्हणजे T20चं जग आलं ना तसा तो पॉवर प्ले खेळायला. असं नाही की पॉवर प्ले नव्हता. 50 षटकांच्या सामन्यामध्ये 15 ओव्हरचा पॉवर प्ले होता पहिला, पण अप्रोच वेगळा होता. पण जसं T20 क्रिकेट आलं 6 षटकांचा पॉवर प्ले आला, त्यानंतर पहिली 10 षटकं खेळताना वन डे मध्ये पण तोच अप्रोच आहे. या सगळे बदल झाल्या. कदाचित आगरी कोळी सामाजिक संस्था जी आहे ना ती पण तेच करते. जे प्रगत टेनिस आहे ना त्याच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न किंवा ज्या ज्या गोष्टी नवीन आल्यात त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. नक्कीच तुकारामजी, हाच प्रयत्न आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेत. आणि संस्थेनं नेहमीच म्हटलं की तुमच्याकडे ज्यावेळेस ओपन मैदान असेल त्यावेळेस अशा ज्या गोष्टी आहेत ज्या टेनिस क्रिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत जुळल्या आहेत, म्हणजे पॉवर प्ले म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा, अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच खेळाडूंसाठी उपलब्ध करा. त्याच्यामुळे म्हटलं ना की ओपन मैदान आहे, त्यामुळे नक्कीच जो पॉवर प्लेचा या ठिकाणी उपक्रम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं राबवला जातो त्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक असेल. मी येतोय तुकारामजी, मागचे सीझन 2024-2025 सीझन या दोन्ही टीमसाठी कशा प्रकारे गेलं होतं. एक्सर बी टीमकडे क्रमांक 1चं जवळपास 1 पारितोषिक आहे, क्रमांक 2चं 1 पारितोषिक आहे, क्रमांक 3चं जवळपास 3 पारितोषिक आहेत. असे एकूण मागच्या सीझन मध्ये 2024 आणि 2025 मध्ये एक्सर बीनं 5 पारितोषिकं पटकावली होती. सुंदर असा कॅच टिपला गेलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आणखीन एक नामवंत फलंदाज मेघनाथ मात्र बाद होतोय, आउट. थँक्यू. आणि आरकेच्या बाजूने गेलात तुकाराम सर. मी आरकेच्या देखील एनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवते. 2024 आणि 2025चं आरकेचं वर्ष हे कसं गेलंय मित्रांनो. आरके मोरवा हा जवळपास 8व्या क्रमांकावर, म्हणजे 23 संघामधून क्रमांक 8व्या क्रमांकावर आरके मोरवा हा संघ होता. त्यांच्याजवळ 4 पारितोषिकं तुकाराम सर, 4 पारितोषिकं ही नंबर 2ची होती. म्हणजे जवळपास अंतिम फेरीचे सामने 4 वेळा आरके मोरवा संघ पराभूत झाला होता. त्यानंतर जवळपास क्रमांक 3ची पारितोषिकं आरके संघाजवळ 2 होती. एकूण पारितोषिकं पूर्ण हंगामामध्ये 2024 आणि 25 आरकेनं तब्बल 6 पारितोषिकं आपल्या खात्यावर नोंदवले आहेत. याचा अर्थ गेला हंगाम आहे ना जो 24-25चा हंगाम होता पूर्णपणे गाजवला आरकेने. आणि आता या स्पर्धेमध्ये काय करणार माहिती का, तो फॉर्म आहे ना गेल्या वर्षीचा तो कायम ठेवणार आणि त्याच फॉर्म मध्ये खेळण्याचा प्रयत्न करणार. तर दुसऱ्या बाजूला एक्सर बी चांगली सुरुवात त्यांनीही मिळालेली आहे, विकेट त्यांनीही प्राप्त केलेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पंच वळतात जास्त बाहेर आहे. आणि आता स्वतः कर्णधार नितेश गोलंदाजीसाठी आल्यात आणि प्रयत्न तोच आहे. एक जो विकेट त्याने प्राप्त केला, एक जी जोडी जमलेली होती ना ती जोडी तोडण्यामध्ये सक्सेस झाल्यात. त्याचा फायदा नितेश उचलण्याचा प्रयत्न करतायत. लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवरती. पंच काहीच हाईट फॅक्टर, कमरेच्या वर चेंडू फुलटॉस हाताळलाय की नाही हे थोडंसं चेक केलं जाईल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि त्याच्या जोडल्या आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला 40+ क्रिकेट आता आगरी कोळी मास्टर चषक 2025 जे आपण पाहतोय. 2 संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला मोरवाचा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला एक्सर बी. बघा थोडंसं थांबवतो तुकाराम सर. दोन्ही टीम कॅप्टन, एक म्हणजेच पेनकरपाडा मास्टर्स टीम कॅप्टन शशिकांत वर्तक, त्यानंतर टीम कॅप्टन ओमब्रह्मदेव गोडदेव भावेश पाटील, या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही सूचना करतोय. खेळाडूंच्या लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. दोन्ही टीम कॅप्टननं काय करायचं आहे तर त्या खेळाडूच्या लिस्टवर आपल्या 11 खेळाडूंची, फक्त 11 खेळाडूंची टिक मार्क करून त्या दोन्ही कॅप्टननं त्या लिस्ट टॉस करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस त्या लिस्ट एक्सचेंज करायचे आहेत, अदलाबदली करायचे आहेत.
आणि त्या लिस्ट दोन्ही कॅप्टनना चेक करायचे आहेत, लक्षात ठेवा. मगाशी थोडीशी उशीर झाले, काही संघ उशीर झाले, त्याच्यामुळे ते सांगता आलं नाहीये. आता दोन्ही संघ वेळेवर आहेत आणि लिस्ट देखील त्यांना वेळेवर पोहोचवल्या, त्याच्यामुळे टॉस करताना तुम्हाला दोन्ही त्या लिस्ट हे आणायचे. त्यांच्या नियमात, आपल्या मंडळाच्या नियमामध्ये म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट चेक करता येत नाही, फक्त त्यांनी त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये ते म्हणतात की आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षी देखील महेश मांगले सरांना लाईव्ह टेलिकास्टचा खास करून उपयोग करून घेतला होता. बघा पंच, बॅट्समॅन स्टेप आउट झाला होता, पुढे आला होता आणि चेंडू डीप आहे, त्याच्यामुळे तो यस नो बॉल नाही, बीमर नाही आहे असे थर्ड पंच आहेत आमचे प्रवीण गावड, हे म्हणतायत. व्हाईट बॉल. ओके, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. तुकाराम सर आमच्या समित जोडले गेलेले आहेत, काही पेपर वर्क आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला तो वेळ देखील द्यावा लागतोय. 2 धावा काढल्या का? 2+1 आहे का? 3 धावा आहेत का या? ओके, 21 धावा आहेत. नितेश किणी पुन्हा एकदा तयार, एक सरचा संघ मैदानावर खेळतोय मित्रांनो. यावेळेस ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलंय, मागे फिल्डर एक धाव तर वेगाने पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये आहे पिंट्या. या खेळाडूचं नक्कीच मी कौतुक, तुकाराम सर. हा जो खेळाडू आहे रणजित पाटील, या खेळाडूच्या विषयी मी तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचेल. आउट ऑफ इंडिया, नेहमीच अमेरिकेला असतात आपल्या जॉबसाठी. मात्र ज्यावेळेस डिसेंबर महिना, नोव्हेंबर डिसेंबरचा महिना ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस ही व्यक्ती भारतामध्ये परततोय. आणि यावर्षी आरकेनं काय केलंय तर रणजित ज्यावेळेस भारतामध्ये परतणार आहे त्यावेळेस आपण आरकेची स्पर्धा ऑर्गनाईज करू. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, कारण ह्या व्यक्तीने जे काम केलंय, कारण ह्या व्यक्तीने काय केलंय, आपल्या आजोबांच्या नावानं जोपर्यंत आरकेचं 40+ क्रिकेट आहे तोपर्यंत त्याने आजोबाच्या नावानं संपूर्ण ट्रॉफी ह्या जाहीर केल्यात तुकाराम सर. त्याच्यामुळे या मुलाचं नक्कीच कौतुक असेल. जागा बनवली, सफळ झाले होते, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते, मात्र त्यानंतर मागे का आले, लेग स्टंपच्या दिशेने का आले, त्याच दिशेने तो चेंडू खेळला असता तुकाराम सर तर कदाचित तो चेंडू मिडल झाला असता ना. बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळेला आगे जाओ पीछे जाओ, आगे पीछे वाले में थोडासा खेळ बिघडत आहे, थोडासा खेळ बिघडत असतो. आणि तोच मागचा चेंडू आपण पाहिला होता. नितेश सज्ज होतील, ऑफ स्टंपच्या बाहेर टॅप केलंय. आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे चांगली बॅटिंग करत होते, मी ज्या मुद्द्यावरती येणार होतो तो आता मुद्दा सांगतोय. नरेश चांगली बॅटिंग करत होते, मागे काही डॉट बॉल आले आणि कदाचित तो स्ट्राईक रोटेट होत होता ना, त्याच्यामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन होत होतं ना, आणि तेच कारण होतं. आता धावाच्या स्वरूपात गडी बाद झाले. एक ब्रेक घेऊया, डीजे वरती जाऊया आणि येऊया ज्या मुद्द्याला तुम्ही छेडले त्यावरती चर्चेला येऊया. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, आपल्या कदाचित वाढ वडिलांना, आपल्या पूर्वजांना कायम आठवणीत राहावं हा उद्देश रणजितचा असावा. आणि म्हणून जे योगदान तो आज मास्टर क्रिकेट असेल किंवा मोरबाच्या क्रिकेटमध्ये देतं त्याला कारण आहे. कारण बरेच जण काय असतं की बाबा वाढ वडिलांची प्रॉपर्टी किती आहे त्याच्यावरती लक्ष असते बऱ्याच जणांचं. पण रणजितने काय केलं माहिती का, कदाचित जो इतिहास क्रिकेटचा असेल आपल्या वाढ वडिलांचा तो कायम राहावा या उद्देशानं त्यांचं ते कॉन्ट्रीब्युशन आहे. या स्पर्धेला प्रत्येक वेळेला ट्रॉफीज असतील, बाकी गोष्टी असतील, कदाचित ते उद्देश असावा की आपल्या पूर्वजांचं, आपल्या आजोबांचं, आपल्या वाडवडिलांचं नाव कायम या क्रिकेटच्या मैदानावरती, मोरवाच्या क्रिकेटच्या पटलावरती कायम राहावं हा उद्देश असावा. नक्कीच तुकारामजी, हाच उद्देश कदाचित रणजित पाटील यांचा आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. नितेश पुन्हा एकदा सज्ज होते, समोर प्रशांत आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, कुठल्याही छेडखानी त्या ठिकाणी चेंडूला खेळली नाहीये. प्रशांतनं सिंगल तर या ठिकाणी पूर्ण केला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होता बाईटच्या स्वरूपात, या ठिकाणी फक्त हा सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 23. मागच्या वर्षाच्या विषयी म्हणायचं गेलं 2024-25 प्रशांत थोडासा इंजर्ड होता, दुखापतीमुळे बऱ्याचशा स्पर्धा
प्रशांतकडून नक्कीच मिस झाल्या, मात्र नक्कीच नव्या पर्वाची सुरुवात करताना प्रशांत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नया साल आहे, नया जोश आहे, नवी वर्ष आहे, नवं हंगाम सुरू होते, नवा जोश आहे. मागे मिस केलं ते आता अचीव करण्याचा प्रयत्न करणार. मागे काय आपल्या हातातनं कदाचित सुटलं निसटलं ते या वर्षी ते गवसायचं हासिल करण्याचा प्रयत्न या वेळेला केला जातो. कारण आयुष्य पण याला वेगळं नाहीये. बऱ्याच वेळेला आमच्या सत्तेनं वैसा होता नाही, आपण विचार करतो तसं होत नाहीये, आणि तसं होतं तर कधी विचार केलेला नसतो. हे आयुष्य पण त्याला वेगळं नाहीये. पुन्हा एकदा नितेश ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं उडी मारली जरूर, पण त्याच्याही डोक्यावरनं चेंडू गेलाय. चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये चौकार. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित आपल्या लक्षात येईल आखू टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि बघा बॅटचे फेस बघा, ज्या वेळेला स्लाइस केलं ना त्यावेळेला लक्षात आलं होतं की तो चेंडू पॉईंटच्या डोक्यावर केला. कॅपमध्ये खेळू शकले असते, पण त्यांना बीट करायचं होतं कारण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या आणि स्वीपर कव्हरच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक होता. प्लेसमेंट परफेक्ट होतं, चौकार होतं. कुठेतरी तो मोमेंटम गमावला होता मोरवाच्या संघानं. त्या चौकारानं पुन्हा एकदा प्राप्त केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना 27 पहिला 9 पाहिल्या, मग 8 पाहिल्या, आता 10 पाहिल्या. एक आलेख वरती चाललाय, म्हणजे कुठेतरी प्रगती करतोय. तुम्ही नेहमीच म्हणताय तुकाराम सर की हे दिल मागे मो, नेहमीच प्रयत्न आणि प्रगती करताना आज संघ आपण पाहतो. आता मात्र मला एक शंका आहे तुकाराम सर, पिंट्या अमेरिकेला जास्त वेळ असतो, नक्की पिंट्या अमेरिकेला सराव करतो कुठे, हा प्रश्न असे की ज्याप्रमाणे हा स्ट्रोक, ज्याप्रमाणे हा फटका पिंट्याने खेळलाय, खरोखर अप्रतिम फटका, एक क्रिकेटचा दर्जा उंचवणारा तो स्ट्रोक पिंट्याच्या बॅटमधून आपण पाहिला. जसं तुम्ही उल्लेख केला ते पेप्सीच्या ऍड प्रमाणे दिल मांगे मोर. मग रणजित का विचार करतो भाई ऐसा मौका फिर का मिलेगा, मिळालाय ना मौका, मिला मौका जर दिया चौका, असा खेळ त्याने केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर इतका रूम दिला ना, इतकी जागा दिली, त्या फटक्याला खेळलं होतं चौकाराच्या साह्यानं. नवीन गोलंदाज क्रमांक 4 गणेश महत्वाचं आहे, कारण हे षटक महत्वाचं आहे. हे षटक यासाठी महत्वाचं आहे, इथून जर 2 षटकामध्ये धावा आल्या ना तर 27 वरनं गाडी 47 वरती जाऊ शकते. जर धावा नाही आल्या तर 47 वरनं खाली 37 वरती पण येऊ शकते. 27, 37, 47 यामध्ये गाडी थोडीशी अडकणार आहे या संघाची. डावखुरे फलंदाज स्ट्रायकर एंडला प्रशांत थोडासा लांब ठेवला होता, लांब वरती चेंडू हाताळला गेला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बरोबर यष्ट्यांच्या वरून चेंडू पार झालाय. बोट थोडीशी वेगळी फिरली होती, चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला होता आणि ते लक्षात घेता 2 निर्धाव चेंडू. आता दबाव वाढलाय प्रशांत वरती आणि आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज गणेश यांचा. अनुभवी गोलंदाज आहे, नो डाऊट. चांगला परफॉर्मन्स या गोलंदाजानं मागच्या सीझन मध्ये केला होता. 35 इयर ओल्ड, म्हणजे 35 वयोगटातील असताना यावेळेस कदाचित आपण स्तुती जास्त केली असं म्हणू शकतोय. एक खराब चेंडू गणेशच्या हातातून निसटला गेलाय. अवांतर धाव, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28. गणेश 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 खरोखर मध्ये 5 गणीचं मैदान, दमणचं मैदान असू द्या, एकसरचं मैदान असू द्या, दहिसरचं मैदान असू द्या, अनेक मैदानं गाजवणारा, म्हणजे त्यावेळेस त्याचं वय 35 होतं. आता 40 मध्ये हा खेळाडू इन झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अरे बॅटनं प्रशांतच्या बॅटमधून यावेळेस हवेत खेळला गेलाय, मात्र मागे त्या ठिकाणी फिल्डर आहे. आणखीन एक फलंदाज RK मोरवा या टीमचा, मिस्टर प्रशांत बॅक टू द पॅव्हलियन, आउट. फुलरलँड डिलिव्हरी होती आणि त्या फुलरलँड डिलिव्हरीला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलेला. एक स्लॉक केला होता, पण काय झालं, जी खेळपट्टीच्या आपण जर बघितलं, असं नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं सकाळचं वातावरण वेगळं आहे. थोडीशी ह्युमिडिटी आहे, गरमी आहे, हवा थांबलेली आहे. थांबलेल्यापेक्षा हवा आहे की नाही हाही प्रश्न आहे, कारण झाडांची पानं तेवढे हालत नाही. थोडासा वेगळा दिवस आहे. नेहमी आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती हवा वाहत असते. सकाळच्या वेळेला खाडी एंडकडनं आपल्या पॅव्हिलियन एंडकडनं आणि दुपारच्या वेळेला खाडी एंडकडनं थोडंसं ऑन साईडला हवा वाहत असते. गडी बाद झाल्यात आणि जसं मी चर्चा करत होतो, 27 वरनं गाडी 47 वरती जाऊ शकते, 37 वरती देखील जाऊ शकते. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर 28. चांगल्या प्रकारे थांबवलंय मी म्हणेल गणेशनं. ऑफ ड्राईव्ह केलं गेलंय. चेतन पाटील यांच्या बॅटमधून हा फटका. डीप लॉंग ऑफला फिल्डर आहे शशी पाटील. एकदा तर वेगानं पूर्ण केलं, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. कुठेतरी स्ट्राईक एंडवर लक्ष असणं गरजेचं होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल ते म्हणजेच
चेतन यांचं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आर के मोरवा मास्टर्स या टीमची, ती म्हणजे 30 धावा धावफलकावरती 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जेव्हा 9ची पहिला सुरुवात केली होती 9 तेव्हा वाटलं होतं 45-50 पर्यंत प्रवास आरामात पार करेल मोरवाचा संघ, पण आता 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 वरती पोहोचायचं 30 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती. गणेश पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्रायकर चेतन. टॉस्टॉप डिलिव्हरी, टॉस्टॉप फ्लॅट डिलिव्हरी, सुंदर एक फिरकी गोलंदाज प्रगत. ज्यावेळेला डावखुरा फलंदाज होता त्यावेळेला ऑफ ब्रेकर होता, एक रॉंग वन हाताळला. आता पुन्हा एकदा एक फ्लाइटेड डिलिव्हरी मिश्रण करतोय आणि त्या मिश्रणाला सक्सेस यश लाभले गणेश यांना. हीच खासियत आहे. व्हेरिएशन आपण नेहमीच पाहिलंय गणेश यांच्या गोलंदाजीमध्ये आणि चांगला टॉस करणारा तो चेंडू आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र ऑफ साईडला ट्रॅव्हल झालाय. पॉइंटचा फील्ड चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. हे शेवटच्या चेंडूवर मिळत आहेत, त्या म्हणजेच 2 धावा अपेक्षा होती. ज्याप्रमाणे सुरुवात आर के मोरवा या संघाची होती की 50च्या पलीकडे आर के मोरवा संघ जाणार ही या ठिकाणी अपेक्षा होती. मात्र नक्कीच ज्याप्रमाणे तुकाराम सरांना उल्लेख केला की शेवटचं षटक बघा, हे शेवटचं षटक तुम्हाला 50च्या पलीकडे देखील नेऊ शकते किंवा 50च्या आतमध्ये देखील तुम्हाला थांबवू शकते, याचा उल्लेख तुकाराम सरांना केला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आर के मोरवा मास्टर्स टीमची धावसंख्या आपण पाहतो त्या ठिकाणी ती म्हणजे 4 बाद 32 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय ना की या सरासरीने पुढे गेले तर आजची सरासरी पाहिली तर 40 धावा. मग पहिली प्रायोरिटी काय, पहिलं तुमचा उद्देश काय किंवा उद्दिष्ट काय मोरवा संघाचा, तेही महत्वाचं आहे. 50 वरती तुमचं लक्ष आहे, 50 केल्या पाहिजेत या तर नक्कीच आहेत, पण जर 50 नाही करता आल्या तर बाबा किती करायचे आहेत या गोष्टी आहेत. आणि दुसरा बाजू आपण एक्सरबीचा विचार करत आला तर पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा गेल्या, त्या मागचं एक षटक टर्निंग पॉईंट ठरलंय गणेशांचं. 5 धावांचं षटक आलंय. तिथून थोडंसं तो आलेख खाली आलाय ना, तो आलेख अजून खाली आणायचा आहे. एक्सर बीने काय करायचं माहितीये का, आता 32 झाल्यात, मग ती 40ची वेस ओलांडून द्यायची नाहीये. 40च्या पार धावून 40+ क्रिकेट आहे, पण 40च्या पार धावून द्यायचं नाहीये. ती चर्चा एक्सर बीने केलेत. मध्ये मैदानावरती पाणी गेलं होतं, भाई पाणी नाही गया था, एक मेसेज भी गया था, संदेश भी गया था मैदानावरती एक मेसेज गेलाय, संदेश गेलाय की आपल्याला कसं खेळायचं आहे आणि कितपर्यंत पोहोचायचं आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत, धावा आहेत धावफलकावरती 32. नंदू आहे ना रणजित, नंदू पाटील ना, यस नंदू पाटील शेवटचा षटक हाताळण्यासाठी. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केलाय की कशा प्रकारे क्रिकेट, इथे मात्र चांगला चेंडू अगदी पॅडवर मारा केला होता. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न रणजितनं केला होता. चेंडू बॅट अँड पॅडच्या अगदी मधून मात्र निघून जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू, अपेक्षा आहे 10च्या पलीकडे आणि अपेक्षा आहे की 6चं षटक एक सरबीकडून पडेल. नक्की अजून एक आहे म्हणजे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या थोडा खालच्या टोला लागला, खालच्या जोरात चेंडू जोपर्यंत येतील झडप घालतील, थ्रो करतील, दुसरी धाव. हे काय घडतंय 3 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. आणि बघा आता कोण कुठे धावतंय ते बघा. 4 धावा, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही खेळाडूंसाठी, कारण इतक्या कडक थोड्यासा ह्युमिडिटी मध्ये 4 धावा पूर्ण करणं 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. चेतन धावत होता की चेतन रणजितला धावण्यास भाग पाडत होता हे माहिती नाही, पण 4 धावा महत्वाच्या होत्या त्या प्राप्त केल्यात. धाव मिळका धाव, खरोखरच तुकाराम सर चेतन रणजितला धावण्यासाठी भाग पाडत होता की मी तुला क्रॉस केले, मी 3 पूर्ण केले, तुला 4थी पूर्ण करायचीच आहे. आणि दोघांमधला ताळमेळ अतिशय सुंदर. हा चौकार जरी धावून चौकार मिळाला तुकाराम सर, हा चौकार आरकेसाठी खूप महत्वपूर्ण आहे ना. 2 गोष्टींसाठी, एक तर स्कोरसाठी चौकार हवा होता, मागचा एक चेंडू डॉट बॉल आला होता त्याची भरपाई करायची होती. आणि एक गोष्ट आहे ती थोडासा वेळानंतर पुन्हा एकदा मी चर्चेला येतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 36 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, स्ट्रायकरला फलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, कडक बॅट स्विंग जबरदस्त होती. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. बाई चेतन आहे, जसा चेतक असतो तसं चेतन आहे. चेतन 2 धावा पूर्ण करतोय या चेंडूवरती. एका गोष्टीचं आश्चर्य मला कधी वाटलं होतं, ज्यावेळेला 3ऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला होता रणजितनं आणि गेलं पूर्ण षटक हा खेळाडू नॉनस्ट्राईकच्या म्हणजे 5 चेंडू नॉनस्ट्राईकला उभा होता. जेव्हा ते 2-2 धावा काढायचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला एक आश्चर्य वाटलं होतं की ज्याने एक चौकार ठोकलाय, ज्याच्या बॅटमधून धावा येतात तो नॉनस्ट्राईकला, पण या 2 धावांनी पुन्हा एकदा गाडी ऑन ट्रॅक 38. चांगले बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला गेला, गॅप मध्ये आहे. पाडी स्लॉंग ऑन रिझन बाय चेंडूला फील्ड केले गेले रणजित मात्रेकडून.
आणि पुन्हा एकदा या चेंडूवर पळून काढल्या गेल्या त्या 2 धावा. म्हणजे जास्तीत जास्त धावा जर आपण विचार केला तर रणजितच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा या धावून काढल्या गेल्या. धावसंख्या होते ती म्हणजे 40. नाही, त्यांच्या नावामध्ये बघा काय रणजीत आहे. और ये रन बना रहे ना आपके टीम की जीत के लिए काफी अहम होंगे. तुमच्या टीमला जिंकण्यासाठी या रन म्हणून रणजितच्या धावांचं महत्व आहे. हे रन जो बना रहे ना जीत के लिए काफी अहम होंगे. पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला रणजित आहेत. मागच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा. अजून एक समोरच्या दिशेने हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. तिथे रणजित होते पण झेल सुटलाय. समोर रणजित होते, रणजित तिथेही होते, रणजित इथेही होते, झेल सुटलाय. 2 धावाही आल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती एकदा नजर टाकूया. जाऊन पोचले ते आता 42. मागच्या 5 चेंडूवरती 10 धावा आल्यात. हेच षटक अपेक्षित होतं. खास करून आर के मोरवा या टीमला आपण म्हटलं देखील होतं की 40च्या पलीकडे एक्सर बी संघाला थांबवायचं आहे आरकेला. मात्र आरकेचा प्रयत्न आहे की आम्हाला 40ची रेषा जी आहे ती ओलांडायची आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळतोय. पंचांकडून मात्र वाईटचा इशारा. नक्कीच एक महत्वपूर्ण धाव आणखीन आरकेच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 42. एक नक्कीच आवर्जून तुकाराम सर मी तुम्हाला सांगेल या वर्षी प्रथमच कॅप्टनगिरी म्हणजे कॅप्टनशिप सांभाळतो चेतन. कदाचित तो जबाबदारी चेतनच्या खांद्यावर देखील आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा मिड विकेट डीपला चेंडूला फील्ड केला गेला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी. 2 तर पूर्ण झाले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी मिसफील्ड आणि या मिसफील्डच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र 3री धाव करताना रणजित तिथे मात्र बाद होतोय. प्रयत्न चांगला. 3 धावेचा चांगला प्रयत्न केला होता रणजितनं. अक्षरशः थकवा हा रणजितच्या शरीरावर जाणवत आहे. तरी देखील मात्र माझ्या संघाला धावा मिळून द्यायच्या आहेत या उद्दिष्टानं मात्र चांगलं क्रिकेट रणजितकडून खेळलं गेलं. शेवटच्या चेंडूवर आल्या त्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावेनं आर के मोरवा संघ थांबला गेला 45 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान एक्सर बी या टीम समोर. बघा या रणजीतच्या इनिंगचं महत्वाचं असणार आहे. कारण ज्यावेळेला मेघनाथ बाद झाले, मंगेश बाद झाले, नरेश बाद झाले, कोणीतरी एक जबाबदारी घ्यायची होती. एक जिम्मेदारीवाला खेळ दिखाना था आणि तोच खेळ कदाचित रणजितनं चांगल्या पद्धतीनं खेळलाय. 2 चौकार. एक तो आपण पॉईंटच्या डोक्यावर ना 1 धावून पूर्ण केलेला चौकार. 19 धावांची चांगली इनिंग साकारलेली आहेत. आणि आता काय झालं दोन्ही टीम खुश आहेत. दोन्ही टीम खुश आहेत. एक्सर बीला वाटते बाबा 50च्या आत रोखले आणि मोरवाला वाटतं आपण 50च्या जवळ पोहोचलंय. त्याच्यामुळे दोन्ही टीम खुश आहेत. सामना बॅलन्स आहेत. 50-50 वाला मुकाबला आहे. मॅचला मजा येणार कारण दोन्हीकडे ती क्षमता आहे. गोलंदाजीचा स्तर बघितला तर मोरवाकडे चांगला आहे आणि एक अटॅकिंग बॅट्समनची फळी, आक्रमक फलंदाजी फळी एक्सर बी कडे. त्याच्यामुळे ह्या 46 धावा मजा येणार या मॅचला बघण्यासाठी. पण रणजितचं कौतुक यासाठी कारण अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट थोडीशी नाजूक परिस्थिती होती. 19 धावांची खेळी साकारलेली आहेत ते रणजित यांनी आणि हे खेळीच कदाचित या स्कोर बोर्डला घेऊन गेली पुढे या 45 स्पर्धा. नक्कीच 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 मी तर म्हणेल. आणि खास करून शेवटचे 6 चेंडू नंदू पाटीलची ती गोलंदाजी आणि खरोखरच त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आलेल्या त्या 12 धावा या आरके संघासाठी खूप उपयुक्त ठरतील हे नक्कीच आम्ही म्हणू शकतो. चला थोडंसं थांबवतो तुकाराम सर. जाऊया आपण थेट टॉस बॉक्सच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन. चला हाफ इनिंग संपले आणि आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार दोन्हीही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवे. पेनकरपाडा टीम कॅप्टन शशिकांत वर्तक आणि ओमब्रह्मदेव गोडदेव टीम कॅप्टन भावेश पाटील. आपल्याकडे ज्या प्लेयर लिस्ट आहेत त्या घेऊन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस झाल्यानंतर दोन्हीही टीम कॅप्टन ज्या प्लेयर लिस्ट तुमच्याकडे आहेत त्या बदली करायच्या आहेत, चेंज करायच्या आहेत. त्या प्लेयर लिस्ट व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर त्या प्लेयर लिस्ट साइन करून माझ्याकडे आणून द्यायची आहेत. पुन्हा सांगतोय पेनकरपाड्याच्या प्लेयर लिस्टवर असणार आहे गोडदेव टीम कॅप्टनची साइन आणि गोडदेव टीम कॅप्टनच्या प्लेयर लिस्टवर असणार आहे ती पेनकरपाड्या टीम कॅप्टनची साइन. ही पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व कॅप्टनना सूचित करतो. सुरुवातीला आपण ते केलं नाही याचं कारण सुरुवातीला थोडीशी घाई झाली होती त्यामुळे ते करता आलं नाही. हा नियम आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा. चला वळूया आपण टॉसच्या दिशेनं. त्या ठिकाणी मला वाटतं पाणजू संघाचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम पाणजू मास्टर्स. नेटमध्ये त्यांचा सराव सुरू आहे. जुचेंद्र संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर जुचेंद्र संघानं देखील यायचं आहे. येस जुचेंद्र संघ देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही टीम कॅप्टन पाणजू मास्टर्स सुहास पाटील आणि जुचेंद्र मास्टर्स जितेंद्र पाटील या दोन्ही टीम कॅप्टननं
आमच्याशी संपर्क साधायचा आहे. जो पेपर वर्क आहे, पहिली स्पर्धा आपण खेळतोय या मोसमातील, त्याच्यामुळे काही पेपर वर्क आपला बाकी आहे तो आपण करून घ्यायचा आहे. टॉस बॉक्स म्हणजे मुख्य आपला स्टेज आहे ती द्यायचं आहे. जुचेंद्र मास्टर, जितू पाटील आणि पाणजू मास्टर सुहास पाटील जो पेपर वर्क आहे तो करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. थँक्यू डीचे. थोडंसं थांबवतोय डीचे आपणास. चला या वळूया आपण मुख्य मनसांच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन्ही टीम कॅप्टन आहेत. पेनकरपाडा मास्टर्स टीम कॅप्टन शशिकांत वर्तक आणि ओमब्रमध्ये गोडदेव टीम कॅप्टन भावेश पाटील. आणि या दोन्ही कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी नारंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं केला तो. एस जग्गू आहे जगदीश यांच्या शुभ हस्ते पेनकरपाडा टीम कॅप्टन शशिकांत वर्तक आपलं हार्दिक स्वागत. आपल्या टीमचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ओमब्रमध्ये गोडदेव टीमचे कॅप्टन भावेश पाटील यांचा देखील सन्मान जयप्रकाश घरत म्हणजे JP नारंगी पटी प्लस टीमचे लेजेंडरी खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. वेलकम भावेश आणि वेलकम गोडदेव. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा लगेच कॉइन त्या ठिकाणी स्विंग करायचं आहे. चालेल चालेल. दुखापत झाले आहेत. चालेल. दुखापत झाली आहे का पंच? ओके यस. एक ओव्हर फक्त एक ओव्हर RK फक्त एक ओव्हर. आणि त्याच वयोगटातील खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल RK. ओके. नाणेफेकीचा कॉइन त्या ठिकाणी स्विन केला आणि यस तो स्विन क्या बात आहे. सबसे यंगस्टर्स शशिकांत वर्तक टीम कॅप्टन पेनकरपाडा यांना टॉस जिंकले. शशीने लगेच निर्णय कळवलाय आमच्यापर्यंत की आम्ही शतरक्षण करणार आहोत. तर गोडदेव संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्लेअर लिस्ट एक्सचेंज करायची आहे. पेनकरपाडा टीमची लिस्ट गोडदेव टीमकडे जाईल. गोडदेव टीमची लिस्ट पेनकरपाडा टीमकडे येईल. गोडदेव टीमच्या लिस्टवर शशिकांत वर्तक तुम्ही साईन करायची आहे. पेनकरपाडा टीमच्या लिस्टवर भावेश तू साईन करायचे आहे. दोन्ही प्लेअर लिस्ट व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर साईन करून द्या. मॅन ऑफ द मॅच हा एक पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. तर मागच्या मॅचचा हिरो कोण होता? नंदू पाटील. दैसर मास्टर्स नंदू पाटील 8 चेंडू 20 धाब्यांची एक बहारदार खेळी आपल्या टीमसाठी खेळली गेली. त्यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. दैसर मास्टर्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज नंदू पाटील यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा नक्कीच होईल. पुन्हा एकदा महत्त्वाचा मॅच आहे दोन्ही टीमसाठी. एक टीम जसा उल्लेख केला मागचा हंगाम पूर्णपणे गाजून मोरवाचा संघ या मोसमाची सुरुवात पुन्हा एकदा त्याच धमाकेदार अंदाजमध्ये करण्याचा प्रयत्न करणार. तर एक्सर B देखील आहेत या मैदानावरती. मागच्या काही वर्षामध्ये खेळ त्यांचाही चांगला झालाय. त्या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न त्यांनीही पाहिले आहेत आणि त्या ट्रॉफीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न या पहिल्या सामन्यामध्ये जिंकून ते करताना दिसणार आहेत. महत्वाचा मॅच आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक इनिंग जी आली होती खास करून रणजीची 19 धावांची ती महत्वपूर्ण खेळी ठरलेली आहेत. आता सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई आणि पालघर रजिस्टर आणि त्यांच्या जोडीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ अर्थात NCC 40+ क्रिकेट आगरी कोळी मास्टर चषक. आणि आजचा हा पहिला दिवस आणि सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि एक जो पहिला सामना झाला होता त्या पहिल्या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत ते दैसर संघाचे नंदू पाटील. 8 चेंडू 20 धावा नंदूची खेळी आपण पाहिली आणि खरोखर जो स्लिपचा फटका आपण नंदूचा पाहिला. अफलातून तो फटका नंदूनं खेळला गेला होता. तर नंदू पाटील यांनी यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. वळतोय मित्रांनो आज खास करून गोडदेव टीम मधील एक नामवंत खेळाडू जय पाटील
यांचा आज जन्मदिवस आहे. जय, तू जर या ठिकाणी आला असतील तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, त्यानंतर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तसेच या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्व खेळाडूंच्या वतीनं जय, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. येणारं हे सीझन तुझ्यासाठी नक्कीच चांगलं जावो याच आमच्याकडून शुभकामना असतील. पुन्हा एकदा जय पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे जसं आपण नेहमीच म्हणतोय. तर आणि त्यांच्यामध्ये चर्चाही झाली असेल गोरदेव टीमकडे की आजचा वाढदिवस आहे जयचा, तर त्याचा वाढदिवस अजून चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेट करायचा आहे, तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जिंकायचं आहे. तर तरी चर्चा त्यांच्या टीममध्ये नक्कीच केली जाईल. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. शशी आणि अरुण आहे ना? ओके. स्ट्राईक एंडला पण तुकाराम सर पाहू शकाल शशी पाटील, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता. शशी पाटील म्हटलं तर सिक्सर किंग, 40+ क्रिकेटमध्ये पहिला असा खेळाडू ज्यानं 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते, ते हेच नारंगीचं मैदान आहे. तोच खेळाडू स्ट्राईक एंडवर आहे. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय तर अरुण पाटील. ही जोडी आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकसर बी या संघाची. एकसर संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर एकसर गावचं क्रिकेट, जितकं क्रिकेट एकसर गावामध्ये टेनिस क्रिकेट जितकं खेळलं जात नाहीये, त्याहून अधिक पटीनं तुकाराम सर रबर बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणात एकसरच्या त्या नगरीमध्ये खेळलं जातं. फार मोठी परंपरा आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, बरेचसे जर लेदर क्रिकेटर देखील आहेत. आणि ही परंपरा लाभलेलं आहे एक्सरचं गाव, आणि त्याच गावातनं बिलॉंग करणारे संघ आता एक्सर बीचा संघ खेळतोय. गोलंदाजीसाठी लक्ष्मीदास. पहिला चेंडू आणि फार चुकत नसेल तर एक काळ असाही होता मोरवा टीम कडनं ऍज अ फर्स्ट बॉलर किंवा ऍज अ स्ट्राईक बॉलर म्हणून लक्ष्मीदास यांचं नाव होतं. त्यांना ती संधी आता दिलेली आहे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. तुकाराम सर, तुम्ही नेहमी म्हणतात जुनं ते सोनं. कदाचित चेतन पाटील ऍज अ कॅप्टन जुन्या खेळाडूंना कदाचित जास्त संधी दिली जात आहे. फुल टॉच चेंडू, नासिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय. गॅप मध्ये खेळलेला फटका शशीच्या बॅट मधून येतोय. हा चौकार, 4 धावा. थोडंसं डीजेला थांबवतोय. चांगला उल्लेख तुकाराम सर तुम्ही केला आहे, कारण पूर्वीचं क्रिकेट म्हणजे जास्त देखील वेळ गेला नाहीये. जवळपास आपण 3 ते 4 वर्ष थोडंसं मागे येऊया. तुकाराम सर ऍज अ ओपनर बॅटर लक्ष्मीदास माची, ऍज अ ओपनर बॉलर लक्ष्मीदास माची. 2025चं वर्ष आपण पाहतोय, 2020चं वर्ष, 2021चं वर्ष, 350हून अधिक धावा जर कोणी बनवल्या असतील RK मोरवा या टीमसाठी, तो आहे लक्ष्मीदास माची. खरोखरच मात्र मागच्या सीझन आपण पाहिलं जास्त स्पर्धा खेळल्या नाही लक्ष्मी, मात्र खरोखरच कौतुक आहे. आणि पुन्हा एकदा संधी या लक्ष्मीला आपल्या टीममध्ये मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एसटीच्या मागे शॉर्ट लेग रिजन मध्ये फील्ड केला गेला. बॅटची एज आहे, पंच म्हणतात सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. एकसरच्या विषयी म्हणायचं गेलं तर येत्या 20 आणि 21 डिसेंबर रोजी एकसर गावातील मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजे एकसर प्रीमियर लीग मित्रांनो ही आपल्या भेटीसाठी येत आहे. सॉफ्ट हँड खेळला गेला. अपंपुलचा फटका आहे. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि असं बॅटर सेफ आहे. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. एकसर प्रीमियर लीग येत्या 20 आणि 21 डिसेंबर नंदू पाटील अँड कंपनी. खूप मोठं आयोजन असतं तुकाराम सर, आणि एक मी तर म्हणेल एक चांगला प्लॅटफॉर्म नंदू पाटील अँड कंपनी आणि एकसर गावातील क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध केले आहे. कुठलीही प्रीमियर लीग म्हटली ना तर प्रीमियर लीग मधला पी असतो ना तो प्रोग्रेसवाला असतो, पी परफॉर्मन्सवाला असतो आणि पी पसंतवाला असतो. त्याच्यामुळे त्या गावाची जी प्रीमियर लीग आहे ना, मग त्या गावामध्ये काही खेळाडू असे आहेत ती गावाच्या संघामध्ये संधी मिळत नाहीत, ते तिथे खेळताना दिसत आहेत. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. सॉफ्ट हँड खेळायचं होतं. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड करेल. या चेंडूला प्रशांत फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 चौकार पाहिलाय. 1 चौकार आपण पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती नजर टाकली तर धावा झाल्या धावफलकावरती 8. पाठलाग आहे 46. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 5 चेंडूवरती आतापर्यंत धावा आहेत त्या 8. जशी सुरुवात होती ना टीम मोरवाची तशी सुरुवात एकसर बी न केले. क्रॉस बॅटर फटका मिस केला होता. पाठीमागे यष्टीरक्षकाने देखील संधी थोडीशी गमावलेली आहेत. आणि जसा उल्लेख केला होता तुम्ही की
ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आता काय झालंय, सोनं जेवढं जुनं असेल ना तेवढा जास्त भाव आहे, कारण सोन्याचा पण भरपूर भाव वाढलाय. त्याच्यामुळे जितकं जुनं सोनं असेल ना त्याचा जास्त भाव आहे. म्हणजे 1000 वाला सोनं आज 1 लाखाच्या वरती गेलंय. याही सगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, स्कोर 8. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल गोडदेव टीम कडून मात्र जय पाटील यांचा जन्मदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातोय. पुन्हा एकदा जय पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. बघा हा आनंद, कारण नारंगीचं मैदान आणि नारंगीच्या मैदानावर वाढदिवस साजरा करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा असतील जय तुम्हाला या मॅचसाठी. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8. नक्कीच लक्ष्मीदास, त्याचप्रमाणे उल्लेख केला ना मी की जुनं कदाचित मागच्या खेळाडूनं जे 40+ क्रिकेट तुकाराम सर गाजवले, ज्यांचा आपण स्पेल पाहिला. तुम्ही देखील 40+ क्रिकेट तुकाराम सर खेळला आहे भरपूर वर्ष ॲज अ यष्टीरक्षक. मी तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं, चांगली गोलंदाजी तुमच्याकडून मी पाहिलं आहे, चांगली बॅटिंग तुमच्याकडून पाहिलं आहे. त्यानंतर मात्र तुमचं क्रिकेट थोडंसं थांबलं गेलं 40+. तशाच प्रकारे लक्ष्मीदास माची यांचं देखील क्रिकेट थोडंसं थांबलं गेलं होतं. मात्र ह्या सीझन 2025 आणि 2026च्या सीझनमध्ये लक्ष्मी RK मध्ये इन झालाय. हा कुठेतरी एक मित्र म्हणजे हा जमेचा भाग असेल. बघा, ज्यावेळेला आपल्या मोबाईलमधला आपला पॅक संपतो ना, तर आपण काय करतो, रिचार्ज करतो. तसं आता काय झालंय, लक्ष्मीदास त्याच दिशेने आहेत की मागे कदाचित थोडीशी उसंत मिळाली, थोडासा आराम केलाय, आणि जसा एखादा आपला मोबाईलचा पॅक संपतो ना, आपण रिचार्ज करतो. पण रिचार्जपेक्षा हा रिफ्रेश होऊन आलाय, रिफिल करून आलाय, रिचार्ज होऊन आलाय, आणि आपल्या टीमला एक नवी ऊर्जा देण्याचं काम कदाचित लक्ष्मीदास करणार आहे. आपण इक्वेशन वरती जाऊया. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि आता पहिल्या षटकामध्ये 8 धावा झाल्यात. कंपॅरिझन पाहिलं तर त्या साईडला 9 होत्या, या साईडला 8 आहेत. जास्त फरक नाहीये, जास्त 24 चेंडूचा खेळ आहे, आणि 38 धावा करायच्या आहेत. 38, 2438. आणि जसा तुम्ही जय पाटीलचा उल्लेख केला, बघा आपला वाढदिवस आपल्या मित्रांच्या समवेत, आपल्या सहकार्याच्या समवेत साजरा करायला मिळणं याच्यापेक्षा जास्त काय याचं. कारण मित्र कोण असतात, थकलेल्या मनाला म्हणजे सर्व्हिसिंग करणारा हक्काचा गॅरेज म्हणजे मैत्री. आणि या मैत्राच्या समूहामध्ये आज त्यांचा वाढदिवस साजरा होतो. 24 बॉल 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. न्यू बॉलर नवीन गोलंदाज दाखल होतोय नितीश. वाढदिवसाची आपण चर्चा केली. आणखीन एका नामवंत खेळाडूचा आज वाढदिवस आहे, ते म्हणजे दहिसर मास्टर्स टीमचे कॅप्टन मिलिंद भगत यांचा देखील आज जन्मदिवस आहे. आणि मिलिंद भाऊ, आगरी समाज सामाजिक संस्था आणि आलेल्या या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या वतीनं मिलिंद भगत तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आतापर्यंत 2 आपण पाहिल्यात, अजून बरेचसे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या सर्वांना देखील आपण शुभेच्छा देऊया. 24-38चा मॅच होता. पहिला चेंडू होता, पडला, थोडासा आत आलाय. हा मॅच पण आत बाहेर वाला आहे, इन आउट वाला मॅच आहे. पहिला चेंडू आत आलाय, पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज रेडी. आउटसाइड एज चेंडू चला थर्ड मॅन रिझर्व मध्ये. आउटफील्ड सुपरफास्ट चेंडू त्याच्याही वेगाने गेलाय. चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये. वरार चौकार. थँक्यू. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, आउटसाइड आहे. ज्या वेगावरती कदाचित गोलंदाजाला जास्त भरोसा होता, त्याच वेगाचा फायदा फलंदाजाने घेतला. बॅटच्या बाहेरील कडेला लागला आणि चेंडू बिहाइंड द विकेट. चौकार. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 12-12. बरोबर तुम्ही म्हटलं तुकाराम सर, कदाचित गोलंदाजाच्या वेगाचा तो फायदा नक्कीच या ठिकाणी उचलला जातो. मात्र चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहिलं लक्ष्मीदास माची यांना नक्कीच कंट्रोलमध्ये आणलं होतं. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक RKच्या बाजूनं त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. दुसरं षटक मात्र एक चांगली सुरुवात, चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय आणि धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 12. दोन्हीही लेजेंडरी खेळाडू आहेत. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता, शशीच्या नावाचा उल्लेख केला होता, एक्सर बीच्या परफॉर्मन्सचा उल्लेख केला होता, या दोन्ही टीमच्या पूर्ण मालिकेच्या त्या परफॉर्मन्सचा उल्लेख केला होता. तितकाचा फरक या दोन्ही टीममध्ये नाहीये. स्टेट बॅटनं, सरळ बॅटनं खेळायचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडूला आपल्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करतोय. मात्र एक चिकीत सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. एकरी धावेनं धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. बघा, पहिला चेंडू विदिन द लाईन बरोबर स्टंपच्या दिशेनं आता हाताळला गेलाय. तिसरा चेंडू त्याच्यावरती सिंगल रन आले. पहिला डॉट, चौकार, 1 रन. स्ट्रायकर एंडला अरुण. ऑफस्टंपच्या बाहेर तेच तर आहे. वेग आहे. ही खेळपट्टी जी आहे तिथे बाउन्स आहे, थोडासा स्कीड होतोय. चेंडू पडला, यष्टीच्या दिशेनं निघून गेलाय. पहिला डॉट बॉल आला होता, चौथाही डॉट बॉल आलाय. मग आता काय 5व्या चेंडूवरती एक चौकार काही अपेक्षा करतोय. या षटकामध्ये 5 धावा आल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 धावा
प्रेमानं मलिंग असं देखील म्हटलं जातं. जितेशला एक पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी लाईन सोडली होती मी म्हणेल ती म्हणजेच शशी पाटीलनं, कारण लेग स्टंपच्या भरपूर बाहेर शशी खेळण्यासाठी गेला होता, त्या कारणास्तव मात्र या चेंडूला व्यवस्थित खेळू शकला नाहीये. धावसंख्या जवळपास 13 वर थांबली गेलेली आहे. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 50चा खेळाडू आहे शशी पाटील. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार 50चा खेळाडू 9 चेंडूनंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय आणि तो नियम या ठिकाणी फॉलो केला जातोय. शशी रिटायरमेंट घेतोय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय किशोर पाटील. थोडंसं थांबवतो डीचे. जेवण सुरू झालं आहे, जेवण सुरू झालेलं आहे. जे संघ खेळलेले आहेत त्या संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा स्वाद घ्या. जेवण सुरू झालं आहे. दहिसर मास्टर्स आणि मालजीपाडा मास्टर्स जेवण सुरू झालंय. वळूया आपण मॅचच्या दिशेनं. चांगली गोलंदाजी तुकाराम सर, ती म्हणजेच नितेश कडून. शेवटचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. ऑन साइडला चेंडूला खेळले गेले. एक धाव तर वेगानं पूर्ण केला. डबलचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्ट्राईक केला डेंजर झोन मध्ये किशोर पाटील. 2 धावा कंप्लीट झाले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. हुळकावणी दिली होती मात्र ही हुळकावणी महागात पडली. फलंदाज बाद झालाय. अरुणला मात्र परतावा लागेल. डगआउटच्या दिशेनं दुसरा धक्का एकसर बी संघाला. मिस्टर अरुण पाटील बॅक टू द पॅव्हलियन आउट. थँक्यू. चला या वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. 8 चेंडू मध्ये 20 धावेची बहारदार खेळी या मैदानात साकारली. ते म्हणजे दहिसर टीमचे मिस्टर नंदू पाटील यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू प्रवीण गावड यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार नंदू पाटील यांना दिला जातोय. अभिनंदन नंदू पाटील आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. जसं तुम्ही उल्लेख केला ओल्ड इज ऑल आउट गर्ल आणि नंदू पाटीलकडे पाहिलं तर ते 24 कॅरेट वाला सोनं आहे. लखलखतं सोनं. आणि नेहमीच म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असे लेदर बॉल या एका मॅचची आठवण आपणही केली होती. वानखेडेच्या मैदानावरती अर्धशतकी खेळी. त्याच्यामध्ये ऑलवेज गोल्ड, पण गोल्ड पण 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट असतं. हे 24 कॅरेटवाला आहे. लख्ख म्हणजे चक्ककणारं जसं असतं ना तसं 24 कॅरेटवाला गोल्ड अर्थात नंदू पाटील जे मागच्या सामन्यामध्ये एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी महत्वाची इनिंग साकारली होती आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीरचा पुरस्कार ज्यानं प्राप्त केलेला आहे. आपण एकदा नजर टाकूया स्कोरबोर्डवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या धाफलकावरती 15. कंपॅरिझन पाहिलं ना तर त्या साईडला 17 होत्या, तिथे 17 होत्या, इथे 15 आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये आता 31 करायचे आहेत. 31 जो आस्किंग रन रेट आहे ना सुरुवातीला तो 9च्या थोडासा वर होता, 9.20 होता. जो आता 10च्या वर गेलाय, 10च्या जस्ट वर गेलाय. पण हा जर अजून वर गेला तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतील फलंदाजासाठी. आणि गोलंदाज रेडी आहेत. हा आस्किंग रन रेट रिक्वायर रन रेट जो आहे ना आर चा खेळ आहे ना हा ट्रिपरवाला आहे. म्हणजे रिक्वायर रन रेट हा ट्रिपर आलवारा खेळ आहे जो वर चाललाय आणि तो वाढवण्यासाठी गोलंदाजीसाठी एक महत्वाचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. मंगेश 2 खेळाडू मैदानावरती आहेत. ते आता नुकतेच खेळपट्टीवरती आलेत. एका बाजूला कर्णधार नितेश आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर किशोर पाटील. नक्कीच तुकाराम सर. आणि आरकेच्या आरआरचा तुम्ही उल्लेख केला आणि इथे आरकेचा जर उल्लेख करायचा गेला तर मागचा सीझन म्हणजे मागच्या वर्षी या मैदानावर जी रजनी स्पर्धा आपण पाहिली होती क्रमांक 3चं पारितोषिक आरके मोरबा संघानं पटकावलं होतं. मात्र जी ताकद मागच्या वर्षी आपण या मैदानावर पाहिली होती ती गोलंदाजी आरकेची. गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी ते सामने जिंकले होते आणि यावर्षी देखील असं वाटतं की त्याचीच कॉफी केली जात आहे की काय. तशाच पद्धतीची गोलंदाजी आरकेची पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळते. बरोबर आहे. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा ज्या गेल्या वर्षी केलेला आपला परफॉर्मन्स आहे ना तो परफॉर्मन्स ती कामगिरी पुन्हा एकदा करायची आहे. जसं तुम्ही उल्लेख केला ती कॉपी केली जाते. जमाना कॉपी पेस्टवाला आहे. आपल्याला टाईप नाही करायचं, कॉपी करा पेस्ट करा आणि तोच कॉपी पेस्ट वाला खेळ मोरवा संघ दाखवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर कॉपी पेस्ट वाला खेळ आहे. कॉपी परफेक्ट केले, पेस्ट्री परफेक्ट केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर 2 वेळा बीट केले फलंदाजाला. थोडासा वेग एक्स्ट्रा एफर्ट ज्या वेळेला चेंडू हाताला जातोय ना खांद्याचा अतिरिक्त जोर लावला जातोय. पहिले 2 चेंडू निर्धाव 18-31 कहाणी होती. पहिले 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मंगेश पाटील. ऑन साइडला यावेळेस अवेट खेळला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. चुकी मुळीच त्या ठिकाणी झाली नाहीये. एक महत्वपूर्ण खेळाडू टीम कॅप्टन
नितेश किणी बॅक टू द पॅव्हलियन आउट. डीजेला थांबवतोय. थँक्यू डीजे. बघा जे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, जे टीम या ठिकाणी आले त्या टीमच्या प्रत्येक कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण शांताराम घरत यांच्याशी संपर्क साधा. बघा जेवण्यासाठी तुम्हाला काही वस्तू आणखीन द्यायच्या आहेत तर त्या शांताराम घरत साहेबांजवळ आहेत. तर जे टीम कॅप्टन आहेत म्हणजे दहिसर टीम मिलिंद भगत, आपण शांताराम घरत जो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ जो मंच आहे त्याच्या बाजूला खास करून ऑफिस आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी शांताराम घरत साहेब उभे आहेत. बघा ग्रिल जवळ ते बरोबर उभे आहेत मिलिंद भगत. आपण त्यांच्याशी संपर्क साधा. प्रसन्न भोईर मालजेपाडा मास्टर्स टीम कॅप्टन, आपण त्यांच्याशी संपर्क साधा. मॅच संपल्यानंतर आर के मोरवा आणि एक्सरबी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना सांगतोय की आपण शांताराम घरत साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गोडदेव भावेश पाटील, पेनकरवाडा टीम कॅप्टन शशिकांत वर्तक, पाणजू टीम कॅप्टन सुहास पाटील, जुचंद्र टीम कॅप्टन जितू पाटील. आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जे महत्वाचं ऑफिस आहे तिथे शांताराम घरत साहेब उभे आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. वळूया मॅचच्या दिशेनं. जबरदस्त आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहिली. मंगेश पाटील यांची 3 चेंडू एकही धाव नाहीये आणि एक सर्वात मोठा धक्का एक्सर बी टीमला मंगेशनं दिलाय, तो नितेश किणी यांच्या रूपानं. आणि आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी कोण आलाय? रणजित. एक रणजितला पाहिलंय मोरवा संघाच्या रणजितनं 19 धावांची खेळी साकारली होती. आता बरोबर तशीच खेळी साकारायची आहेत. ते रणजितना एक्सर बी चे रणजित स्ट्रायकर एंडला आहेत. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं जर पाहिलं तर जसा एखादा LBWचं अपील होतं ना तेव्हा पिचिंग ऑफ द डिलिव्हरी इम्पॅक्ट आणि पुढे जायला विकेट हेकिंग नव्हतं का, हा थोडासा लेगस्टम सोडून जाणारा. जर पुढे जाऊन पाहिलं असतं तर कदाचित विकेटला स्पर्श झाला नसता आणि तेच पंचांच्या निर्धारात होतं. पहिले 4 चेंडू निर्धाव आल्यात, 1 धाव आले, 1 विकेट आलाय, पहिले 4 डॉट बॉल. जागा बनवली. बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑफ साईडला कट केला गेला. स्वतः गोलंदाज बघा रनवे पहा गोलंदाजा काय रनिंग आहे त्या ठिकाणी. 2 धावेचा प्रयत्न किशोरनं केला होता, दुसरी धाव घ्यायची होती मात्र त्या ठिकाणी रणजित तयार नव्हते. इथे काय ही विकेट घेतली जाईल की एखादी गेमची प्लॅनिंग केली मैदानाच्या जात आहे असं कदाचित हे चित्र तुकाराम सर दिसतं. किशोर पाटील यांची विकेट कदाचित घेतली जात नाहीये आणि 45 ते 50च्या आसपास एक खेळाडू आहेत. यानंतर मात्र येणारा खेळाडू हा 40चा असेल. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण आर के मोरवा टीमनं एक्सर बी टीमला थांबवलंय, इथून जर विकेट गेली आणि इथून जर 40चा खेळाडू कदाचित नंदू पाटील जर मैदानाच्या आतमध्ये आले तर कदाचित हा स्कोरबोर्ड पुढे जाऊ शकेल ना. मग ही संधी किशोर पाटील यांनाही आहे ना. जर तुमच्यावरचं लक्ष डायव्हर्ट झाले, तुमच्यावरती लक्ष देत नाही तर एक चौकार जर तुमच्या बॅटनं आला तर फायदा तुमच्या टीमला होणार आहे. इथे जो आस्किंग रन रेट म्हणून ट्रिपल आरचा उल्लेख केला होता, पण सुंदर षटक. हे षटक असं होतं की मिडल ऑफ द ओव्हर येऊन या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेत मंगेश यांनी. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, 30 धावा अजूनही करायची आहे. 13 चेंडूचा खेळ आहे, 30 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट लागले, चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आता हेच आहे, पाठीमागे जर धाव घेण्याचा प्रयत्न केला का केला नाही, आता धाव घेऊ की नको घेऊ, पण सुंदर षटक हाताळलंय. मिडल ऑफ द ओव्हर येऊन मंगेशनं फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केल्या. 18-31 वरनं कहाणी आता 12-29 वर आले. आता घड्याळामध्ये 12 वाजून तर गेलेले आहेत नक्कीच, म्हणजे 12:50 झाल्यात, 49 होते आता, पण 12-29 ची कहाणी आहे. कसं पाहताय मॅचला? कारण पहिले सुरुवात चांगली होती, स्टार्ट चांगला होता, पण जे दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवरचा तो धावबाद त्याच्यानं थोडंसं बदललेला मॅच हे आपण पाहिलेले आहेत. 2 षटकं बाकी आहेत. कंपॅरिझन जर पाहिलं ना तर त्या साईडला 27 रन होत्या 3 षटकामध्ये, 27 होत्या, आणि त्या मानाने जर पाहिल्या तर आता धावा जर बघितल्या तर 10 धावांनी पाठीमागे आहे. 17 वरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 29. 12 चेंडू 29 धावा म्हणजे लक्ष थोडंसं लांब जातं. जे टार्गेट आहे ते थोडंसं लांब जात आहे, मात्र अशक्य असं मुळीच नाहीये या मैदानावर. काय झालंय, कदाचित रिटायरमेंट घेत आहेत का किशोर पाटील? पंच गुणेश, 1 चेंडू काउंट केला जाईल, 1 चेंडू काउंट केला जाईल. पंच गंभीर आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे हे षटक फक्त असेल ते 5 चेंडूंचं. बघा ही प्लॅनिंग आहे. तुकाराम सर आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेची नियमावली आहे. 50 आणि 45 ची ओपनिंग जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनला 45चा खेळाडू जाईल, त्यानंतर आपण 2 डाऊनला पाहिलं तर 45चा खेळाडू जाईल. ह्या प्रकारची जी नियमावली आहे
त्या नियमावलीच्या दृष्टिकोनातून जे टार्गेट ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस बऱ्याचशा टीम प्लॅनिंग करतात की आपल्याला 45च्या खेळाडूंना किती वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं आहे, 50च्या खेळाडूला किती वेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून 40चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येता कामा नये याचा धोका आपल्या संघाला होऊ शकतोय. या प्लॅनिंगनुसार आता बरेचसे संघ 40 प्लसचं क्रिकेट खेळत आहेत. नाही, कुठलाही खेळ म्हटला किंवा कुठलीही गोष्ट म्हटली तर रूल्स अँड रेग्युलेशन असतात, कायदा प्लस कानून या सर्व गोष्टी असतात. आणि तेच आहे आता गोलंदाजीसाठी अनिल येत आहेत, पण स्ट्रायकरला फलंदाज नवीन गेला त्यांना फुलफिल करायचं आहे या धावसंख्येला. असं नाही की एक चेंडू गेलाय म्हणून संपले. थोडंसं थांबवतोय. बघा, जेवणाची सोय सुरू झाली आहे, जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. तर जे संघ खेळले आहेत त्यांनी जेवून घ्या. जेवणाला जाताना अगोदर शांताराम घरत यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, त्यानंतर तुम्ही जेवायला जा. जेवणाची व्यवस्था झाली आणि मॅचची देखील तितकीच व्यवस्था झालेली आहे. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. फलंदाज बदलला, थोडासा माहोल बदललाय, धावा कुठेतरी येत नव्हत्या. म्हणजे एक जो आपण पाहिला होता ना दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, त्याच्यानंतर धावा येत नव्हत्या. मागच्या 6 चेंडूवरती धावा येत नव्हत्या. 2 का ना होईना पण धावा ज्या थांबलेल्या होत्या ना त्याला पुन्हा एकदा स्टार्ट केले या 2 रननं. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र भरपूर बाहेर वळतोय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक विश्वासू गोलंदाज म्हणून देखील अनिल पाटीलकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी आणि मागचा सीझन पाहिलं तर नो डाऊट भरपूर विकेट अनिलनं काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच भरपूर विश्वास या गोलंदाजावर आहे. क्रमांक 4चं षटक जे आत्ताच्या घडीला आरके टीम साठी तुकाराम सर महत्वपूर्ण षटक आहे. बिल्कुल जय भाई हमारे बाजू में है. ये ओवर दोनों के लिए विशेष मतलब आहे, दोन्हीसाठी खास आहे. का खास आहे का पुढच्या जर 2-3 चेंडूवरती चौकार षटकार नाही आला ना तर हा मॅच निसटलाय. एक सर बीच्या हातात निसटलाय. एक सिक्सर पाहिजे, एक चौकार, एक षटकार मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. ग्लान्स करायचा होता, ग्लान्स करायचा, बॅटला स्पर्श आलाय, बिहाइंड द विकेट चांगला झेल टिपलाय. ग्लान्स करायचा होता चेंडूला, विकेट आलाय आणि या विकेटनं पुन्हा एकदा तो दबाव वाढतोय ना त्या दबावामध्ये इन्क्रीज झाले, वाढ झाले. पुन्हा एकदा विनंती आहे, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे संघ खेळले आहेत त्यांना विनंती आहे किंवा जे आलेले आहेत त्यांनाही विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्या अगोदर आपण शांतारामकर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चर्चा चालू आहे. आपण हा दुसरा मॅच बघतोय आणि म्हणून मी उल्लेख केला होता की नाईटचं क्रिकेट, डेचं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची खेळपट्टी, सुरुवातीचा हंगाम, खेळपट्टीवरचं ते गवत, त्याच्याने चेंडू स्कीड होणारा चेंडू, वेगाने येणारा चेंडू, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत या स्पर्धेमध्ये. कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही या मैदानाच्या सीझनच्या उत्तरार्धात खेळल्यात, एप्रिलमध्ये खेळल्यात, मार्च एंडिंगला खेळल्यात, मेच्या जवळ खेळल्यात. पण आता हा नोव्हेंबर महिना आहे, हिवाळ्यातील दिवस आहेत. जास्त क्रिकेट झालं नाहीये मैदानावरती आतापर्यंत. 15-20 दिवस झालेत क्रिकेट खेळले. त्याच्यामुळे खेळपट्टी फ्रेश आहे, विकेट टणक आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे थोडीशी ग्रासी विकेट आहे. सकाळीच आमची चर्चा झाली, झहीरबाई सोबत देखील आम्ही चर्चा केली आणि खास करून मी योगेश सोबत देखील चर्चा केली, गंभीर सोबत चर्चा केली, जगू सोबत चर्चा केली होती की हिरवं गवत आहे आणि पूर्ण विकेटवर गवत आहे तुकारामचं. त्याच्यामुळे जे स्विंगचे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना या विकेटवर भरपूर फायदा मिळू शकतो. या विकेटचा गोलंदाज पुन्हा एकदा तयार, अनिल समोर नंदू, शॉर्ट बॉल, यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ म्हणजे बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, एक चांगली गोलंदाजी होत आहे. नाही म्हणून मी जसं तुम्ही स्विंगचा उल्लेख केला होता, वेगानं कोण टाकू शकतो, गुड लेंथवरनं कोण उसळी घेऊ शकतो, म्हणून प्लेइंग 11 मध्ये कोणाला खेळवायचं. याच्या अगोदर तुम्ही स्पिनर खेळवले, टनर खेळवले, आता वेगवान गोलंदाजाचा वापर देखील करायला हवा आणि तोच वापर योग्य पद्धतीनं मोरवा संघ करतोय. म्हटलं ना वेगवान पद्धतीने कोण हाताळेल, विदिन द लाईन कोण हाताळेल, गुड लेंथ वरनं त्या 2 मीटर 4 मीटरच्या मध्ये योग्य पद्धतीने गोलंदाजी कोण हाताळू शकेल. पहिल्या 2 षटकामध्ये कहाणी बरोबर होती, 15 वरती धावसंख्या होती, पण मागच्या 11 चेंडूचा खेळ पाहिला तर 11 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात. याचं कारण नक्कीच तुकाराम सर एक चांगली गोलंदाजी आणि खास करून मंगेश पाटील यांचं क्रमांक 3चं ते षटक. कारण मंगेशनं खऱ्या अर्थानं मी म्हणेल अडचणीमध्ये आणले एक सर 20 संघाला. कारण जे मंगेशनं षटक हाताळलं क्रमांक 3चं 1 विकेट आणि 2 धावा फक्त मंगेश पाटीलने त्यात क्रमांक 3च्या षटकामध्ये दिल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे कदाचित हा जो प्रेशर आहे, हा जो प्रेशर आपण एक सर बी टीमवर पाहतोय, याचं कारण क्रमांक 3चं षटक आणि त्याहून अधिक मी म्हणेल अनिलचं षटक. पाठबळ म्हणजे मंगेशच्या गोलंदाजीचं पाठबळ मी म्हणेल अनिल पाटीलला मिळायला गेला. कारण अनिलला देखील मंगेशच्या पाठोपाठ एक चांगलं षटक अनिलकडून देखील हाताळलं गेलंय. कारण अनिलला देखील मला वाटतं 3 ते 4 धावा
आपल्या या षटकामध्ये दिलेत. त्यामुळे तुकाराम सर मी म्हटलं होतं की जवळपास हे चौथं षटक कदाचित या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक ठरू शकते. जसं तुम्ही उल्लेख केला, चौथं षटक जे टर्निंग होतं, मॅचला थोडीशी कलाटणी आली तिसऱ्या षटकामध्ये आणि त्याला त्या वाढवल्याचं काम अनिल यांनी केलेलं आहे. 18-31चा मॅच होता. आता 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये 25 रन अजूनही करायचे. 2 षटकामध्ये मागच्या 2 षटकांचा खेळ पाहिला जिथे फक्त 6 धावा आल्यात. 12 चेंडूमध्ये जर मागच्या 12 चेंडूमध्ये पाहिले तर फक्त 6 धावा आल्यात. 6-25चा मॅच आहे. 6 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे या टीमला आणि तो कशा पद्धतीने करतात ते बघूया. पण एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही चांगला केला की ते एक जे षटक होतं मधलं मिडल ऑफ द ओव्हर येऊन, म्हणून जे प्लॅनिंगचा उल्लेख आपण करतोय ना की कुठला गोलंदाज कुठल्या क्षणी फिक्स बसतो आणि कुठला नाही बसतो. कारण जी प्लॅनिंग कदाचित एक्सर बी न केली होती ती शेवटच्या षटकामध्ये 13 धावा केल्या होत्या. मध्ये जो थोडासा ब्रेक आला होता चौथ्या षटकामध्ये तिथे 5 धावा खर्च झाल्या त्या. असं नव्हतं की नव्हत्या केल्या. 3 षटकामध्ये 27, चौथ्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं षटक आलं होतं. पण तो दबाव कायम ठेवू शकले नाही शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तो धावफलक पुढे गेला. कदाचित मोरवानं ते व्यवस्थित हाताळलंय. 9 दडपण प्रेशर योग्य पद्धतीने हाताळलंय. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 चेंडूमध्ये 25 रन. आणि त्यानंतर मी एका गोष्टीचा आणखीन उल्लेख केला होता तुकाराम सर की ज्यावेळेस मोठं टार्गेट असतं त्यावेळेस बघा जो नियम आहे 40, 45 आणि 50 हा जो नियम आहे कसा खेळाडू कुठल्या पद्धतीने उतरेल ह्याची देखील प्लॅनिंग आखली गेली. बघा मगाशी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विकेट घेतली गेली नाही. किशोर पाटीलला जास्त वेळ त्यांनी विकेटवर थांबवला कारण पूर्ण कल्पना होती किशोर पाटीलला इथे विकेट आहे पण किशोर पाटील जी घेतली ते 40चा फ्रेश बॅटर येईल आणि तो नंदू पाटील असू शकेल आणि नंदूला जर जास्तीत जास्त चेंडू विकेटवर खेळण्यासाठी मिळाले तर नंदू मॅच विन करू शकतोय. ही पूर्ण कल्पना आरकेला होती कारण इतकी वर्ष एकमेकांसोबत खेळतायत तुकाराम सर ते. नाही म्हणून क्रिकेटचा खेळ नेहमीच जे शेवटचं षटक बाकी आहे क्रिकेटचा खेळ बुद्धिबळाप्रमाणे खेळायचा आहे. म्हणजे बळाचा वापर करायचा पण बुद्धी वापरून. चेसवाला गेम आहे. समोरचा कसा पैदा सरकवतो तसा आपला पैदा बाहेर काढायचा आहे. तसं त्यांनी केलं होतं. आपला पैदा योग्य वेळा बाहेर काढलाय. पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. चेंडू चाललाय जोपर्यंत आणि मागच्या 2 सामन्यामध्ये एक तर गोष्ट स्पष्ट दाखवली. पहिला सामना पाहिला जिथे 34 धावा त्या पुरेशा नव्हत्या. आता 45 झाल्या त्या कदाचित डिफेंड होतात. म्हणजे तुम्हाला जर स्कोर करायचा ना तर बाबा 40-45च्या वर जावा आणि 50च्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच अशाच प्रकारचा खेळ असायला. ज्यावेळेस जहीर आमच्या सोबत होतं त्यावेळेस देखील मालजीपाडा संघ मालजीपाडा आणि दहीसर यांच्यामध्ये यांच्या दरम्यान जी मॅच सुरू होती त्यावेळेस मी म्हटलं होतं की 40च्या पुढे मालजीपाडा टीमला जायचं आहे. त्यावेळेस मिस्टन स्टोक आहे सेफमध्ये चेंडू लँड होतोय डीप लॉंग ऑन वरून फिल्डर येईपर्यंत त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली नाहीये. 2 धावे ते मिळतील. प्रयत्न सुरू आहेत रणजितचे की आम्हाला जिंकायचं आहे. 2 धावेने धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजेच 24. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. चला मी कॉल देतोय सुहास पाटील पांजू मास्टर्स टीम कॅप्टन सुहास पाटील. चला 3 चेंडू आहेत आपण त्वरित या. पांजू मास्टर्स टीम कॅप्टन सुहास पाटील आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. जो पेपर वर्क आहे तो आपण करून घ्यायचा आहे आणि खेळाडूची लिस्ट घेऊन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचं आहे. पांजू मास्टर्स टीम कॅप्टन सुहास पाटील आपण त्वरित या. त्याला कारण आहे कारण जसं ही डेची स्पर्धा आहे भले जरी फ्लडलाईट्स आपल्याजवळ उपलब्ध आहेत पण आपण एंड ऑफ द डे हा पूर्ण आजचा दिवसाचा खेळ पूर्ण करायचा आहे. खेळण्याचा प्रयत्न होता. हळूहळू बघतोय आता मोरवा संघ जसं गेल्या वर्षी त्यांनी सुरुवात केली होती विजयानं आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता मागचा हंगाम गाजवलाय त्यामुळे या हंगामाची सुरुवात सुद्धा देखील एका विक्ट्रीनं विजयानं मोरवाचा संघ करतोय. गाडी थोडीशी ऑन ट्रॅक होती पण डिरेल झाली. मध्ये थोडासा वेळ गेला खास करून एक्सर बी साठी आणि तिथून गाडी जो रुळावरनं घसरलेली आहे थोडेसे डिरेल झालेले आहेत आणि त्याला आता पुन्हा एकदा ऑन ट्रॅक आणणं थोडंसं कठीण होऊन बसले. पण चांगला मॅच आहे. जसं आपण चर्चा करतोय गोलंदाजीचा मंगेश पाटील यांची गोलंदाजी अनिल यांची गोलंदाजी पण या गोलंदाजीला पाठबळ दिलं बळ दिलं ताकद दिली ती रणजित यांच्या ते 19 धावांनी. त्या इनिंगनं कदाचित जो स्कोरबोर्ड 30, 32, 35 पर्यंत थांबला असता तो 45 वरती गेला. ती इनिंगही महत्वाची आहे रणजित यांची. नक्कीच नक्कीच तुकाराम सर कारण महत्वाचे बॅटर्स आरकेचे जे महत्वाचे बॅटर्स ज्याप्रमाणे मंगेशचा आपण उल्लेख केला मंगेश पाटील मेघनाथ घरत नरेश म्हात्रे यांचा पण जो उल्लेख केला मेघनाथ म्हात्रे यांचा पण जो उल्लेख केला की जे महत्वाचे आरकेचे बॅटर्स आहेत ते लवकर बाद झाले होते आणि कुठेतरी मात्र जी धुरा रणजितनं सांभाळली मी म्हणते त्या ज्या धावा रणजितनं उभ्या केल्या आरकेसाठी ही ताकद
त्या धावा तर आरकेसाठी होत्या, मात्र आरकेच्या विजयाची ताकद देखील त्या धावा रणजीच्या ठरल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नरेश, चांगला चेंडू आहे, अगदी यष्टीच्या बाजूने चेंडू मात्र निघून जातोय. बीट झाला यष्टी रक्षक प्रशांत. सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळेल बाईच्या स्वरूपात. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत त्या 26. या वर्षी तुकाराम सर आणखीन एक बदल आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मेघनाथजी घरत जे खास करून कोळशेचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून एक आगळं वेगळं पारितोषिक या संपूर्ण मालिकेसाठी लावलं गेलेलं आहे. ते म्हणजेच टॉप 5 सुरुवातीचे 5 फलंदाज, या संपूर्ण मालिकेमध्ये जे सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज आणि या संपूर्ण मालिकेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज, अशा 10 खेळाडूंचा सन्मान मेघनाथ घरत यांच्या वतीनं केला जाणार आहे या वर्षापासून. तर धन्यवाद मेघनाथजी घरत आणि अभिनंदन आर के मोरवा. विजयासाठी खूप खूप अभिनंदन असेल. बघा पुन्हा एकदा आम्ही कॉल देतोय की जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणासाठी जाताना त्या प्रत्येक टीमच्या कॅप्टननं शांताराम घरत यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्यानंतर जेवायला जायचं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन आर के आणि हार्ड लक अँड बॅड लक एक्सर बी.